मित्रांनो नमस्कार. तुमचं सर्वांचं इंग्लिश प्रॅक्टिस स्पीकिंग ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण भरपूर जणांचे मला मेसेज आले की सर असा व्हिडिओ बनवा की त्यांची आम्हाला नावे माहीत नाहीत. मग तो कोणता व्हिडिओ मी तुम्हाला लवकर सांगेन. त्याच्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, नुसते बघू नका. तुम्ही सबस्क्राईब केले तर मला मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा भेटते. तर व्हिडिओ चालू करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा आपला व्हिडिओ पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं याबद्दल आहे. खरं सांगा, तुम्हाला पालेभाज्यांची नावे माहीत आहेत का? नाही ना? तर चला तर आज आपण हा इंग्रजीमध्ये पालेभाज्यांना काय म्हटलं जातं त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. चला तर व्हिडिओला चालू करू. पालेभाज्या. पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? व्हेजिटेबल्स. माहीत आहे तुम्हाला पालेभाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? व्हेजिटेबल्स. आजची आपली पहिली पालेभाजी आहे टॅमॅटो. टॅमॅटोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टॅमॅटो. टॅमॅटोला इंग्लिशमध्ये टॅमॅटोच म्हटलं जातं. भेंडी. भेंडींना इंग्लिशमध्ये लेडी फिंगर. भेंडींना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? माझ्या मागे म्हणा, लेडी फिंगर. कांदा. कांद्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ओनियन. माझ्या मागे म्हणा तुम्ही. वांगे. वांग्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जातात? ब्रिंजल. वाटाणे. वाटाणे इंग्लिशमध्ये पीस इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. अद्रकला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? आल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गिंजर. ढबू मिरची तुम्ही पाहिली असेल. ढबू मिरचीला इंग्लिशमध्ये कॅप्सिकम असे म्हटले जाते. कारले खाल्लेच असेल तुम्ही. कारल्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? बिटर गार्ड. भूछत्र म्हणजे मशरूम. गाजरला इंग्लिशमध्ये कॅरॉट असे म्हटले जाते. बीट खाल्ले असेल तुम्ही. बीटला काय म्हणतात? बीटरूट. मुळ्याला इंग्लिशमध्ये रॅडिश असे म्हटले जाते. पालकला इंग्लिशमध्ये स्पिनॅच असे म्हटले जाते. दोडक्याला इंग्लिशमध्ये रिजगार्ड असे म्हटले जाते. मेथीला इंग्लिशमध्ये फेन्युग्रीक असे म्हटले जाते. फुलकोबीला काय म्हणतात? कॉलीफ्लॉवर. बटाटा सगळ्यांनाच माहीत असेल. बटाट्याला इंग्लिशमध्ये पोटॅटो असे म्हणतात. मिरची माहिती आहे सगळ्यांना. मिरचींना काय म्हणतात? चिलीज. तसेच लसूणला काय म्हणतात? गार्लिक. काकडीला काय म्हणतात? कुकुंबर. रताळ्याला काय म्हणतात? स्वीट पोटॅटो. दुधी भोपळा, बॉटल गार्ड. भोपळा, पंपकिन. पानकोबी, कॅबेज. गवार सगळ्यांनाच माहीत असेल. गवारला इंग्लिशमध्ये गवारच म्हटलं जातं. कोथिंबीरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोरिंडर. ओके. कढीपत्त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॅरी लिव्स. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मला व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह वाटेल. धन्यवाद.